धुळ्यात मराठा समाज आक्रमक वाघमारेविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा समाजाच्या शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन समाजाच्या महिलांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या नवनाथ वाघमारे विरोधात धुळ्यात सकल मराठा समाज आक्रमक झाला असून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शहर पोलीस स्टेशनच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी वाघमारे विरोधात मराठा समाज आक्रमक झाल्याचे दिसून आलं। गेल्या दीड तासापासून सकल मराठा समाजाचे पदाधिकारी शहर पोलीस स्टेशनच्या आवारात ठिय्या आंदोलनाला बसले होते। या ठिय्या आंदोलनाची शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांनी दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यास संमती दिली व गुन्हा दाखलही करण्यात आला। यावेळी सकल मराठा समाजाचे विनोद जगताप, सुधाकर बेंद्रे, भानुदास दगद, निंबा मराठे, राजेंद्र काळे, दीपक रौंद, संदीप पाटोळे, भैया शिंदे, संदीप सुरंशी, वीरेंद्र मोरे, वामन मोहिते, संतोष लाकडे, सुनील पाटील, विक्रम काळे, सुरेश पवार, अशोक तुडके, उल्हास पाटील, पवन शिंदे, वैभव पाटील, देवेंद्र पवार, नाना कदम, पवन मराठे, अर्जुन पाटील, दिनेश पाटील, प्रफुल्ल माने, बाळासाहेब चोंबरे, रवी नागणे, दिनेश चव्हाण यांच्यासह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय शिवराय। मागील काही काळामध्ये एक अशी गंभीरपूर्वक घटना घडली ती म्हणजे अशी की आज महाराष्ट्रामध्ये जे कोणी राजकीय नेते आहेत, बडे बडे दिग्गज नेते आहेत, काही चांगले आहेत आणि जे काही आहेत ज्यांच्या बुडाखाली दम नाही, त्या राजकीय नेत्यांनी भाड्याने कुत्रे जमा केलेले आहेत। त्या कुत्र्यांमध्ये एक नवनाथ वाघमारे नावाचा कुत्रा ज्यांनी विष्ठा खाल्ली, सकल मराठा समाजाची त्यांनी विष्ठा खाल्ली। विष्ठा ही काय? त्या नालायकांनी सकल मराठा समाजातील महिलांविषयी अर्वाच्य, अगदी म्हणजे ऐकायला लाज वाटते महिलांना, असं त्यांनी वक्तव्य केलं। त्या प्रित्यर्थ आज सकल मराठा समाजातर्फे धुळे शहर पोलीस स्टेशनला आम्ही सर्व सकल मराठा समाज एकत्र येऊन निषेध व्यक्त केलेला आहे व ह्या व्यक्तीविरोधामध्ये कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची आम्ही संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भामरे साहेब यांना विनंती केली। आम्ही सकाळी 10 वाजेपासून या पोलीस स्टेशनला येऊन थांबलेलो आहोत। का तर त्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर FIR दाखल करावी, त्याच्याविषयी गुन्हा दाखल करावा, पण संबंधित अधिकाऱ्यांनी तो गुन्हा दाखल केला नाही। त्यांनी या संदर्भामध्ये त्यांचे वरिष्ठ अधिकारी SP साहेब यांच्याशी चर्चा केली आणि नंतरच आम्ही गुन्हा दाखल करू असं त्यांनी आम्हाला सांगितलं। तोपर्यंत